एक मिनिट असेल समोर या कॅमेरामध्ये फेस करा. कविता अरविंद कदम, मिसेस कविता अरविंद कदम. तर आज आम्ही ह्या ठिकाणी सगळ्या महिला नगरसेविकांचा सत्कार एक महिला म्हणून आम्ही करत आहोत, यासाठी की महिलांकडनं एकच अपेक्षा आहे, मागे राहू नका, पुढे जा. तुळजापूरचा विकास सगळा तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला एक विश्वासाने निवडून आणलेला आहे. सगळ्या तुळजापूरच्या सगळ्या लोकांच्या विश्वासाला काय म्हणू आपण त्याला, की सार्थ करा. जो विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे तो. आधी रस्ते स्वच्छ करा, घाण सगळीकडचे काढून टाका, महिलांसाठी चांगले मॉल उभे करा. ते तुमच्या हातात आहे, जिथे आम्हाला छानपैकी फिरता येईल असं. आणि तुळजापूरचं वातावरण छान करा महिलांसाठी. बस एवढीच अपेक्षा. आमचे सत्कार केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी भैया आमच्या सोबत आहेत आणि आम्ही काम करू हे आश्वासन देते. कोणत्या कार्याला तुम्ही पसंती द्याल? पहिल्यांदा कोणत्या कार्याला आपण पसंती द्याल? स्वच्छता, तिकडून स्वच्छता, नाल्या स्वच्छ करायच्या आहेत. आणि सगळ्यांना तर मुळात वारकरी संप्रदायात सगळ्यांना आणायचं आहे. आज इथे महिलांना सगळ्यांना बोलून काकीकडून खूप छान स्वागत केलेलं आहे. आमच्या सर्वांच्या वतीने काकींना धन्यवाद. आणि इथून पुढं तुळजापूरमध्ये पुढे भविष्यात आपण काय करणार आहात? आता आपण डॉक्टर आहात, क्वालिफाईड आहेत, तर आपल्या दृष्टीने काय समस्या आहेत आणि आपण काय करणे अपेक्षित आहे? इथून पुढे महिलाच्या ज्या काही वैद्यकीय समस्या असतील त्यावर जास्त माझा भर असणार आहे सोडवण्यामध्ये. नगराध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आला, काय आपल्या कोणत्या कार्याला आपण प्राधान्य द्याल? की आत्ताच आमच्या महिला भगिनीने जे सांगितलंय, आमच्या शहरामधली स्वच्छता सध्या अपुरी आहे. ती सोमवारी पदभार घेतल्यावर आमच्या सर्व नगरसेवक निवडून जे आलेले आहेत त्यांना माझी सुद्धा विनंती आहे की प्रत्येक वार्डातली स्वच्छता आता पहिल्यापेक्षा जास्त पद्धतीनं करायची आहे. जसं आता हे महिला मंडळ आमच्या संघात जास्त निवडून आले, त्यामुळं आम्ही स्वतःच्या घराची जशी स्वच्छता करतो तशी आम्ही वार्डाची स्वच्छता करणं तेवढंच गरजेचं. स्वतःच्या घरापासून जशी सुरुवात केलेली आहे ती गल्लीपासून ते संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आधी माझा मानस आहे. मी पहिल्यांदा आता फक्त स्वच्छतेला प्राधान्य देणार आहे. आता आमच्या कविता मॅडमने सांगितलंय की महिलांनी निवडून येऊन न थांबता, की जसं तेही उद्योगात पुढे आहेत तसं सर्व महिलांनी न मनाची कुठलीही लाज बाळगता त्याच जोमानं आमच्या खांद्याला खांदा लावून एक भावाप्रमाणे त्यांनी आमच्या सोबत राहून सगळ्यांनी काम करावं आणि आदर्श नगरसेविका म्हणून तुळजापूरचा मान मिळावा एवढी माझी महिला भगिनीकडून अपेक्षा आहे. कारण शहरामध्ये आमच्या आई तुळजाभवानीचं जे वास्तव आहे, जी नवदुर्गा म्हणले जाते, या सर्व नवदुर्गाचं रूप धारण करून तुळजापूर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आई भवानीने या सर्व नगरसेवकांना शक्ती द्यावी आणि आम्ही ह्यांच्या मागं असं उभं राहावं, ह्यांनी आमचं पुढं काम करावं हीच माझी खरी इच्छा आहे. तुळजापूरचा चहूबाजूने विकास करणार असेल, आमच्याकडून कुठलं काम राहत असेल तर त्या नागरिकांनी आमच्या नगरसेवकांना, आमच्या महिला जरी असल्या तर त्या महिलांना सुद्धा तेवढ्याच अधिकारानं मार्गदर्शन करून सांगावं. चुकत असेल तिथं पुढं आणावं. कारण एखाद्या कामाचा पाठपुरावा जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठलंच काम तडीला जात नसतंय. कारण एकदा सांगितलं म्हणून लगेच काम होतं असं नाही, की जे मोठे मोठे काम आहेत त्याला पाठपुरावा करावा लागतो. तर पाठपुरावा करण्यासाठी आमची टीम आहे. त्यामुळं आमच्या वार्डातले काही गट प्रमुख आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांच्याकडे सुद्धा जर काही नगरसेवक कोण जाऊ शकत नसेल, सध्या नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडे येऊ शकत नसेल, कोणाला वाटत असेल की नगराध्यक्ष आमचा ऐकतील का नाही, असं काय नाही, आम्ही सगळ्यांचंच ऐकणार. त्यामुळं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी जीवापाड प्रेम करून ही सत्ता आणली आहे त्यांना सुद्धा मला सांगणं आहे, आपल्याला तुळजापूरचा विकास करायचा. तुम्ही ज्या कष्टानं आम्हाला सगळ्यांनी निवडून आणले त्याच कष्टानं आम्हाला तुळजापूरचा विकास करायचा आहे. तुम्ही सुद्धा, आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष नाही, खरे मानकरी तुम्ही आहो की तुमच्या जीवावर आम्ही निवडून आला. त्यामुळे तुम्ही
आम्ही नगरसेवक म्हणून नाही, तुमचा मान आधी आहे, आमचा मान नंतर आहे. ही मी त्या आमच्या सर्व झटलेल्या कार्यकर्त्याला सांगू इच्छितो. आणि जी सोबत राहिली आहेत त्यांचं तर मनापासून कौतुक आहे. कारण आमच्या सोबत राहून 15 वर्ष मलिदा खाऊन ज्याने आमची गद्दारी केली ती अजून मी मला सांगणं आहे की जवळ बी नाही आले तर चालतील. जे विश्वासाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे येऊन तुळजापूरचा विकास करावा. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आमदार खासदारांनी जी ब्ल्यू प्रिंट शहराची केलेली आहे त्या दादाच्या विजनच्या जीवावरच ह्या तुळजापुरातल्या नागरिकांनी कुठल्याही गोष्टीला न बळी पडता आमचे 8 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. म्हणजे उद्या कुठल्या गोष्टीला बहुमताचा सुद्धा कोणाला खोड्या घालता येऊ नये, विकासाला कोणाला अडथळा येऊ नये एवढ्या तुळजापूरच्या नागरिकांनी असं बहुमत आमच्या सर्व टीमला दादाच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळं तुळजापूर शहरातल्या सर्व नागरिकांचा जी माननीय आमदार साहेबाच्या तुळजापूर विकासाचं जे त्यांनी विजन ठेवलं त्याचा विश्वास आहे. मला खात्री आहे माननीय आमदार दादा हे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि आम्ही दादाला का बसू देणार नाही. करून आता तुळजापूरचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण आता तुळजापुरामध्ये वाढती गर्दी जी आहे, भाविकांची एवढी गर्दी आहे की आता सध्या नाताळ सुट्ट्या आहे, लोकांना पार्किंगला जागा नाही, राहायला रूम कमी पडत आहेत, मंदिरात वेळ लागत आहेत. तर त्या दृष्टिकोनाने दादांनी प्लॅन तयार केलेला आहे. कारण भाविक समाधानी तर आम्ही तुळजापूरवासी समाधानी. कारण तुळजापूरचं जे अर्थकारण आहे हे सर्व भाविकांच्या जीवावर आहे, इथल्या व्यापाऱ्यांच्या जीवावर आहे. आणि त्या माध्यमातून तुळजापुरामध्ये जे उद्योगधंदे वाढणार आहेत ते दादांनी जे दृष्टिकोन ठेवलेला आहे ते तेवढा प्रामाणिक आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. कारण दादासमोर मी आज गेले 20 वर्षाला काम करतो. दादांना आईभावानी इकडे बोललेलं आहे हे 100% खरं आहे. कारण दादा ते करून दाखवणार आहेत. देवाची जी दादाची खरी श्रद्धा आहे त्या दिवशीच पूर्ण होणार आहे. ह्या 5 वर्षात तुळजापूरचा चेहरा मारा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं मी दादाच्या वतीनं आत्मविश्वासाने सांगतो. आता निवडणुका संपल्यात, विरोधकांचं वगैरे त्यांना सोबत घेऊन राजकारण विकासाचं करणार आहात की काय विरोधांना फक्त विरोधात सारखीच वागणूक देणार आहात? जी ज्याला किती बी सांगा जी कधी सुधारत नसते, नीट आले तर जवळ आहेत, लांब राहिले तर लांबच आहेत. कारण काम करायचं आहे, ज्याला काम करायची इच्छा आहे ती सोबत राहील. ज्याला विरोध करायचा आहे ना त्याने विरोध करत राहावं, आम्ही काम करत राहणार. काय आव्हान? जी मधल्या काळामध्ये जी महिलाचं संघटन आमच्या तुळजापूरमध्ये कमी आहे, पण महिला आमच्यासोबत जास्त आहेत, फक्त पुढे येत नाहीत. पण ह्यावेळेस ती आम्ही बाजू ठेवणार नाही. कारण नगरसेविकांना मी स्वतः जास्त पडणार आहे. कारण महिला पुढे आल्याशिवाय लोकांना पांढरा कोण जास्त येत नाही. कारण घरातल्या जेवढ्या अडचणी महिलांना माहीत असतात तसं शहरातल्या अडचणी त्यांना माहीत होत्यात. घरातल्या कशा दूर करतात तसं त्यांनी शहरातल्या अडचणी दूर करावी ही नगरसेविका